देवा टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. अंबाबाई मंदिरात काय चाललंय? संवर्धन कामावरून कोल्हापुरात नवा वाद. सकल हिंदू समाज आक्रमक. कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संवर्धन कामावरून आता एक नवा वाद निर्माण झालाय. मंदिरातील संवर्धन कामांमधील त्रुटी, मंदिरात लागलेली गळती आणि मूर्ती हलवण्याच्या प्रक्रियेबाबत आता सकल हिंदू समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संवर्धन कामात होत असलेल्या निष्काळजीपणाच्या विरोधात मंगळवारी सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणावरती तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. आज थेट सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी अंबाबाई मंदिरात जाऊन सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मंदिराची दुरावस्था आणि कामातील त्रुटी पाहून कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मंदिराच्या पवित्रतेला धक्का पोहोचेल असं काम खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आलाय. मंदिराच्या संवर्धनाचं जे काम चालू आहे त्या संदर्भात कालच आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ काम थांबवावं आणि ज्या काही पेपर माध्यमातून ज्या मंदिराची बदनामी होत आहे की आज जर बघितलं तर अयोध्यामध्ये 40% भाविकांची घट झालेली आहे आणि तीच परिस्थिती इथं अंबाबाईच्या मंदिरामध्ये होऊ नये, लोकांचा गैरसमज होणे, भक्तांचा गैरसमज होणे म्हणून आज आम्ही मंदिराची सुद्धा पाहणी केली. तर बघितलं तर पुरातन खात्यामध्ये ज्या पूर्वीच्या काही बारीक सारीक नक्षी आहेत त्या ब्लास्टिंगनं पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत. म्हणजे हे पूर्णपणे काम चुकीचं चाललेलं आहे आणि आज आपण त्या ठिकाणी राजवाड्याचे PI साहेब यांच्या समवेत त्या ठिकाणी देवस्थान कमिटीला सांगितलं की तात्काळ जे ग्रांडरचं वगैरे शस्त्राचं काम चालू आहे हे जोपर्यंत कलेक्टर साहेबांच्या बरोबर बैठक होत नाही तोपर्यंत काम चालू करायचं नाही. आणि खरोखर त्या ज्या ठिकाणी जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी ज्या मूर्त्या त्याने हलवलेल्या आहेत त्या मंदिरातल्या तिथल्या बाजूच्या मूर्त्या हलवून त्या एका पोत्यात बांधून टेमलाबाईला ठेवलेल्या आहेत. तसं जर बघायला पाहिजे तर ही सगळे म्हणजे याच्यामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होतं, पण ती पूजेची मूर्ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने ठेवलेली आहे. याचा आम्ही कालही निषेध केलेला, आजही करतो. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जर का हे काम अशाच पद्धतीचं चालू राहिलं तर याच्यामुळे कालही आपण जाहीर केलेलं आहे अगदी टोकाचं आंदोलन म्हटलं तर यासाठी कोल्हापूर बंद जरी करावं लागलं तरी आमची तयारी आहे. नमस्कार. सकल हिंदू समाजातर्फे काल जे कलेक्टरांना आपण निवेदन दिलं होतं की अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाच्या संदर्भात, तर आपण काल त्यांना एक आव्हान केलं होतं की उद्यापासून तात्काळ त्या ठिकाणचे जे यंत्रसामुग्री आहे त्या यंत्रसामुग्रीनं जे होलं पाडायचं चालू आहे, काही ठिकाणी कटिंग चालू आहे, तर हे तात्काळ बंद झालं पाहिजे, नाहीतर आम्ही उद्या तिथं धडक देऊ. त्या पद्धतीनं आज आपण अंबाबाई मंदिराची इथं स्वतः पाहणी केली आणि काही मशीन आपल्याला तिथं चालू पण दिसली, तर ते आपल्याला तिथं आपण बंद पाडलेले आहेत. तसंच देवस्थान कमिटीच्या जे पदाधिकारी आहेत तर त्यांच्याबरोबर आपली चर्चा झाली. त्याच पद्धतीने ठेकेदार आहेत, तो त्या ठेकेदाराच्या संदर्भात पण तो पण आला होता, त्याच्यावर पण चर्चा झाली. तर भयानक त्रुटी या ठेकेदाराच्या जे आम्ही त्याला प्रश्न विचारले तर त्या प्रश्नामध्ये भयानक त्रुटी आपल्याला त्यात दिसून आलेल्या आहेत. त्यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे, पोलीस प्रशासन पण तिथं आता हजर होतं, तर पोलीस प्रशासनानं पण सांगितलेलं आहे की ज्या वेळेला आता कलेक्टर साहेब नक्कीच या शुक्रवारी काहीतरी बैठकचं आयोजन चालू आहे, तर या बैठकीमध्ये सगळे खुलासे होणार आहेत. त्या पद्धतीनं आपण आता सगळ्या अंबाबाई मंदिराची पाहणी केली. या पाहणीमध्ये गळती आपल्याला काही काही ठिकाणी दिसून आली, काही काही ठिकाणी नात्रे ओढलेले दिसले, काही काही ठिकाणी ज्या मूर्त्या आहेत किंवा त्याचं नक्षीकाम आहे तर ते नक्षीकाम ही नाहीसं झालेलं आपल्याला तिथं पाहणी दौऱ्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे. ते सगळं रेकॉर्डिंग आम्ही आमच्याकडे पण केलेलं आहे, मीडियानं पण केलेलं आहे. तर त्या पद्धतीनं आता येणाऱ्या शुक्रवारी ज्या वेळेला मीटिंग आयोजित करतील तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल. जर या खुलासामध्ये आमचं समाधान झालं नाही किंवा भाविकांचं समाधान झालं नाही तर नक्कीच जे या संदर्भात दोषी आहेत म्हणजे एवन कलेक्टर असतील किंवा पुरातन खाता असेल किंवा मंदिर प्रशासन असेल तर या सर्वांवर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, फौजदारी गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. या पाहणी दौऱ्यावेळी गजानन तोडकर, अभिजित पाटील यांच्यासह सकल हिंदू समाजाचे अनेक प्रमुख प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या वादावरती प्रशासन नेमकं काय पाऊल उचलणार आणि संवर्धन कामातील त्रुटी कशा दूर केल्या जाणार
याकडं संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.